कल्याण डोंबिवलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष आणि खाटीक समाजानं आंदोलन केलेलं आहे। मटण विक्री बंदीच्या विरोधामध्ये हे आंदोलन करण्यात आलंय। महानगरपालिकेसमोर आंदोलकांनी निषेध व्यक्त केलाय। कोंबड्या आणून तिथं निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे। पोलिसांनी आंदोलन करताना ताब्यात घेतलेलं आहे। कल्याणमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं आंदोलन केलेलं आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि खाटीक समाज यांनी एकत्रित येऊन हे आंदोलन केलेलं आहे। या आंदोलकांची धरपकड करण्यात आलेली आहे। कल्याणमध्ये मटण विक्री बंदीचा निर्णय घेण्यात आलेला होता आणि याच निर्णयाला विरोध करण्यासाठी या दोघांनीही एकत्र येत हे आंदोलन केलेलं आहे। तर आज स्वातंत्र्यदिनी अनेक ठिकाणी मांस विक्रीला बंदी घालण्यात आलेली आहे आणि याचाच निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि खाटीक समाज एकत्र रस्त्यावर उतरला आणि या निर्णयाचा निषेध करण्यात आलेला आहे। जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। हातामध्ये कोंबड्या घेऊन यांनी हे आंदोलन केलेले आहे। आणि या संदर्भात अधिक बोलूयात, आमचे प्रतिनिधी आतिश भोईर आपल्यासोबत जोडले गेले आहेत। आतिश, अनेक ठिकाणी मांस विक्रीला बंदी घालण्यात आलेली आहे आणि याच निर्णयाविरोधामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि खाटीक समाजाने हे आंदोलन केलेले आहे। आंदोलकांना ताब्यात घेतलेलं आहे का, अधिकची माहिती आहे? नक्कीच हिंदू खाटीक समाज जे आहेत त्यांनी गेल्या 4 दिवसापूर्वी देखील निवेदन दिलेले, आंदोलनाचा इशारा देखील दिलेला। राष्ट्रवादी पवार पक्षाने पण किंवा उद्धव ठाकरे गटाने पण इशारा दिलेला। मात्र हिंदू खाटीक समाजाचे कार्यकर्ते आहेत त्यांनी महानगरपालिकेच्या समोरच कोंबड्या आणून हा आंदोलन केलेलं आहे। पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। त्यांचं म्हणणं आहे की इचलकरंजीचे आयुक्त जे आहेत त्यांनी हा निर्णय मागे घेतलेला आहे। मग कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने का मागे घेतलेला, आमच्यावरतीच का अन्याय केला जातो यासाठी जे आंदोलक होते ते इथे उभे होते आणि त्याच्यानंतर हे गनिमी कावा करत जे खाटी समाजाची जे लोक होती, कार्यकर्ते, त्यांनी अचानक येऊन महानगरपालिकेसमोर आंदोलन केलेले। त्यामुळे पोलिसांची नक्की तारांबळ उडली, कारण सकाळी 6 वाजल्यापासून पोलीस मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावण्यात आलेला होता। तरी सुद्धा जे खाटी समाजाची लोक होती त्यांनी हा निषेध व्यक्त केलेला आहे आणि त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेला आहे। नक्कीच आतिश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर कल्याणमध्ये आंदोलन करण्यात आलेलं आहे। खरं तर अनेक ठिकाणी हा निर्णय घेण्यात आलेला होता, त्यामुळे अनेक ठिकाणी या निर्णयाचा विरोध करण्यात आलेला होता। आता कल्याणमध्ये आजच्या दिवशी आंदोलन करण्यात आलं। 15 ऑगस्टच्या निमित्तानं आज अनेक ठिकाणी मांस विक्रीला बंदी करण्यात आलेली आहे आणि याच निर्णयाला विरोध करण्यासाठी हे सगळेजण एकत्र रस्त्यावर उतरलेले आहेत आणि याच परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी आतिश भोईर। कल्याणच्या खाटीक समाजाने जे आहे आज आंदोलन केलेले, महानगरपालिकेसमोर आंदोलन केलेले, कोंबड्या आहेत, त्याचप्रमाणे जे तोंडासाठी साहित्य आहे ते संपूर्ण घेण्यात आलेले, मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेले आहे। खाटीक समाजाचे जे पदाधिकारी आहेत आणि त्याचप्रमाणे कार्यकर्ते देखील आहेत, दुकानदार आहेत, त्यांना पोलिसांनी ताब्यात घेण्यात आलेले। महापालिकेचा हा मुख्यालय आणि मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला, तरी सुद्धा खाटीक समाजाचे जे लोक आहेत त्यांनी हा आंदोलन केलेला आहे। पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेला आहे। आपण काय सांगाल की जाहीर निषेध देखील केलेला आहे। पोलीस मोठ्या बंदोबस्त लावण्यात आलेला आणि त्यानंतर देखील खाटी समाजाने हा आंदोलन जे आहे करण्यात आलेलं आहे। कॅमेरामन दीपक बागुलचा आतिश जी मीडिया, कल्याण। तर कल्याणमध्येही हे आंदोलन करण्यात आलेलं होतं। या आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड करण्यात आलेली आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि खाटीक समाजानं एकत्र येत हे आंदोलन केलंय। हातामध्ये कोंबड्या घेत हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। स्वातंत्र्य दिनी आमच्या खाण्याच्या स्वातंत्र्यावर बंदी का, असा सवाल यांच्याकडून विचारला जातो। मनमाच्या आवारामध्ये या कोंबड्या आणण्यात आलेल्या होत्या। पोलिसांनी या आंदोलकांना अडवलेलं आहे आणि आंदोलकांना ताब्यात देखील घेण्यात आलेलं आहे। जोरदार घोषणाबाजी आजच्या दिवशी या ठिकाणी पाहायला मिळाली। कल्याणमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि खाटीक समाज या दोघांनीही एकत्र येत हे निषेध आंदोलन केलं। तर पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड करण्यात आलेली आहे। आपण पाहतोय कशा पद्धतीने हे आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं होतं। हातामध्ये कोंबड्या घेऊन हे आंदोलन करण्यात आलं।
इचलकरंजी झुक गई है आयुक्त, तो ये कल्याण में क्या प्रॉब्लम था? आयुक्त इतना जब कमेंट से बात कर रहे हैं और दूसरे के पेट पे पैर दे रहे हैं, तो हम लोग निषेध ना करें? तर कल्याणमध्ये अशा प्रकारे आंदोलन करण्यात आलेलं आहे. या आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलेले आहे. मटण विक्री बंदीचा निर्णय जो घेण्यात आलेला होता त्याच निर्णयाला विरोध करण्यासाठी खाटीक समाज आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष एकत्र आलं आणि या दोघांनी मिळून हे आंदोलन केलेलं आहे. मनपाच्या आवारामध्ये हातामध्ये कोंबड्या घेऊन हे आंदोलन करण्यात आले. कल्याणमध्ये आंदोलन करण्यात आलेलं आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि खाटीक समाज या दोघांनीही मिळून हे आंदोलन केलेलं आहे. स्वातंत्र्यदिनी मांस विक्री बंदी करण्यात आलेली होती आणि याच निर्णयाचा निषेध करण्यासाठी आज खाटीक समाज रस्त्यावर उतरला आणि त्यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं पाठिंबा दिला.